अपचनाचा विषय चालू होता आणि नेमकं त्याच वेळेला आपली अपचनाची एक छान केस या ठिकाणी संपन्न झाली. आणि ते अपचन नुसतं साधं राहिलं नव्हतं, नाही तर कशाला सांगायचं, रोज असतात अपचनाचे पेशंट, पित्ताचे पेशंट रोज असतात, त्यात काय सांगायचं आहे. तर ही केस अशी होती, 90 वर्षाच्या आजीबाई माझ्या नेहमीच्या पेशंट आहेत, त्यांची सगळी फॅमिली माझी पेशंट आहे. त्या दुसऱ्या मुलाकडे गेल्या होत्या. जो मोठा मुलगा आहे त्याची तर ॲसिडिटी इतकी जबरदस्त बरी झाली की जणू काय ते कायमचीच बरी झाली अशी स्थिती माझ्याकडे 20-25 वर्षात त्यांची केस आहे. तर ते दुसऱ्या मुलाकडे गेल्या असताना त्यांना त्रास झाला आणि म्हणून त्यांनी व्हिडिओ कॉल केला की गेले होते माहीत नाही. तर डॉक्टरांना सांगितलं, त्या ॲलोपॅथीच्या डॉक्टरांनी सांगितलं की ताबडतोब यांना ॲडमिट करा. काय झाली होती केस, तर यांना अपचन ॲसिडिटी त्रास, ते थोडीफार वय आहे, हालचाल नाही, पचन होत नाही, तर त्यामुळे ते असतंच. तर ते इतकं वाढत गेलं, पाऊस पण पडत होता पुण्यामध्ये त्यावेळेला, तर पावसाळ्यामुळे आणखी अग्निमंद झाला त्यांचा, अग्निमंद झालेलाच आहे तसाही. आणि त्यामुळे त्यांना अपचनातून गॅसेस, पोटफुगणे, दंबारणे, ढेकरा न येणे. इथे ढेकरा न येणे आहे का बरं, कारण मळमळायला सुरुवात झालेली आहे. मळमळणे, ॲसिडवर येणे, असं करता करता थोडे 2-4 दिवस, सम आय डोंट नो किती दिवस गेले होते, त्यांना उलट्या सुरू झाल्या. आणि इतक्या उलट्या झाल्या की पाण्याचा थेंब पोटात राहील. आणि या उलट्या होत असल्यामुळे औषधही देता येत नव्हतं. बरं, डोनपेरिडॉन दिलं तरी त्याचा इफेक्ट थोडा वेळ असतो, मग त्याच्यानंतरचा डोस कसा जाणार. असं करता करता त्यांची अवस्था बिकट झाली. आंबट कडू उलट्या, खाल्लेलं सगळं पडून जाणे, पाणी प्यायलं तरी पडणे, अशा स्टेजेसमधनं जात जात त्यांना डिहायड्रेशन झालं होतं. आणि त्या डिहायड्रेशनमुळे डॉक्टरांनी सांगितलं आता ताबडतोब यांना ॲडमिट करा, त्याशिवाय पर्याय नाही, वय इतकं जास्ती आहे, करणार कसं. आणि म्हणून त्या माऊलीला ॲडमिट करण्याची तयारी सुरू झाली. तेवढ्यात मोठे चिरंजीव हे त्या ठिकाणी पोचले आणि ते म्हणाले, डॉक्टर फाटकांशिवाय पर्याय नाही, आता या वयात इतकं ॲडमिट करून त्यांना त्रास होईल, सहन होणार नाही, त्यामुळे आपण आत्ता त्यांना ॲडमिट न करता औषधं देऊया डॉक्टरांची. आणि म्हणून त्या ठिकाणी ते माझ्याकडे आले आणि त्यांनी असं म्हटलं की आईसाठी औषध पाहिजे. मग व्हिडिओ कॉल लावला, जीभ पांढरी झाली आहे, थकल्या, बेडवर झोपूनच हे करतायत, आपलं तपासणी चालू आहे व्हिडिओ कॉलमधलं. अशा याच्यामध्ये चिकित्सा सुरू केली आणि 2-3 प्रकाराने केली टप्प्यांमध्ये. पहिला टप्पा म्हणजे त्यांना आपण उलटी थांबण्यासाठीची औषधं दिली. दुसरा टप्पा म्हणजे त्याच टप्प्यामध्ये त्यांना साळीच्या लाह्यांचं पाणी सुरू केलं. साळीच्या लाह्यांचं पाणी हे अत्यंत इफेक्टिव्ह ठरतं ORSपेक्षाही, कारण त्यात मीठ साखर तर असतंच, पाणी तर असतंच, पण साळीच्या लाह्या पचायला अत्यंत साध्या सोप्या असलेल्या कार्बोहायड्रेट्सचा त्याच्यात समावेश असतो. त्यामुळे ते पाणी आपण त्यांना सुरू केलं आणि त्या भराभरा रिस्पॉन्स द्यायला लागले. इतका की मोठे बंधू म्हणत आहेत की 2 डोसमध्येच त्यांच्या उलट्या थांबलेल्या आहेत. वा म्हटलं, हे चांगलं झालं, ॲडमिशन वाचली, 4 ठिकाणी सुया, 10 प्रकारच्या तपासण्या, या सगळ्यातनं या वयाच्या बाई जाणं अवघड असतं. म्हणून ही केस महत्त्वाची की या वयात त्याने हा रिस्पॉन्स दिला, कारण नाही तर उलट्यांचे अनेक पेशंट बरे होतात, त्यात काय मोठी नवीन गोष्ट नाही. तर या स्थितीमध्ये की ज्यांचा अग्नी अतिशय मंद झालेला आहे, अशातून ती माऊली बाहेर यायला लागली. मग त्यांना पाचक औषधं दिली होती, पित्तशामक दिली होती, हे पहिली सुरुवात. आणि मग नंतर 2 दिवसांनी जेव्हा त्यांचं थोडंसं पोटात राहायला लागलं, थोडंसं लाह्यांवरून भाताच्या पेजेवर त्या गेल्या, त्यावेळेला मग आपण त्यांना अग्निवर्धक चिकित्सा केली. आणि जुलै 6 पासून ते आज जुलै 14 एवढ्याच काळामध्ये त्यांना आता त्या जवळजवळ पूर्ण बऱ्या झाल्या आहेत. आजही औषध नाही आता, परंतु त्या जवळजवळ पूर्ण बऱ्या झाल्या आहेत. त्यांना अन्न जात आहे, बाकीची लक्षणं नाही आहेत, उलट्या तर केव्हाच थांबल्या. अशा प्रकारची ही केस खूप महत्त्वाची आहे यासाठी की पेशंटचं वय आणि तब्येत हे बघता असं होऊ शकतं. हे आयुर्वेदाने होतं आणि दुसरे या
केसमध्ये महत्त्वाचं मानण्याचं दुसरं कारण असं की इमिजिएट इफेक्ट जेव्हा ॲडमिट करण्याची स्थिती असते तेव्हासुद्धा इमिजिएट इफेक्टमध्ये पेशंट बरा होतो, हे फार महत्त्वाचं आहे. कारण बरेच जण आम्हाला नेहमी येऊन आमच्या तोंडावर हे सांगत असतात की स्लो असते ट्रीटमेंट. अरे कसली स्लो, हे बघा हा सूर्य हा जयद्रथ. आणि ते का मोठे बंधू जे आहे ते तर इतके त्यांचं माझ्यावर प्रेम आहे की ते त्यांनी नाव सांगायलाही परवानगी दिली असते, पण मी म्हटलं नको, पेशंटचं नाव नको सांगायला. त्यांनी आपल्या ह्याच्यात कॉमेंट्स वगैरे पण लिहिलेले आहेत यूट्यूबवर. तर अशा प्रकाराने आपण या आयुर्वेदाशी संबंधित राहूया, याचा उपयोग करून घेऊया. जेव्हा फारच परिस्थिती येते तेव्हा दुसऱ्या पॅथी वापरायचं काय अडचणच नाही आहे. पण ते जे जे काही वाचवायचं आहे आपल्याला ते वाचवायचं आहे आयुर्वेदाच्या साहाय्याने, आरोग्य कमवायचं आहे, ही एक जिद्द आपण ठेवूया, हेच या निमित्ताने सांगतो. धन्यवाद.